आगामी जालना महापालिका चुनाव को लेकर एमआईएम ने अपनी रणनीति साफ कर दी है। पार्टी के जिलाध्यक्ष शेख माजिद ने घोषणा की है कि एमआईएम ये चुनाव अकेले दम पर लड़ेगी। शेख माजिद ने बताया कि समान विचारधारा वाले दलों को साथ लाने के लिए प्रस्ताव भेजे गए थे, लेकिन किसी भी पार्टी की ओर से सकारात्मक जवाब नहीं मिलने के कारण अब एमआईएम ने अकेले चुनाव लड़ने का फैसला किया है। आगे उन्होंने कहा कि पार्टी की ओर से उम्मीदवारों के चयन की प्रक्रिया पूरी कर ली गई है। कुल 85 इच्छुक उम्मीदवारों के इंटरव्यूज लिए जा चुके हैं और उन्होंने उम्मीद जताई है कि आज या कल में पार्टी के प्रदेशाध्यक्ष उम्मीदवारों की सूची जारी कर दी जाएगी। साथ ही शेख माजिद ने विश्वास व्यक्त किया है कि पार्टी और कार्यकर्ताओं द्वारा किए गए कार्यों को देखते हुए जालना की जनता एमआईएम को समर्थन देगी। नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षाने चांगला परफॉर्मन्स केला आहे। बऱ्याच ठिकाणी बरेच नगरसेवक आणि नगराध्यक्ष सुद्धा आपला निवडून आलेला आहे। त्याचा आता येणाऱ्या महानगरपालिकेवर काही प्रभाव पडेल का? हा, निश्चितच आगामी ज्या वेळेस नगरपालिकेचे निवडणूक झालेली आहेत, माननीय माजी खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक लढवण्यात आलेली आहे। महाराष्ट्राच्या 15 जिल्ह्यामध्ये 155 उमेदवार एमआयएमचे उभे होते। त्यापैकी 83 उमेदवार हे नगरसेवक झाले आणि आमचा एक नगराध्यक्ष सध्या घडीला निवडून आलेला आहे। तर निश्चितच याचा फायदा आम्हाला महानगरपालिकेमध्ये होणार आहे आणि हेच आमचं जे लक्ष आहे की जेव्हा बाकीच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला लोकांनी एवढं भरपूर मतदान केलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे की आम्हाला जालन्यातील जनता पण जे आहे ते भरभरून मत देणार आहेत। पक्षाचे वरिष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील साहेब यांनी जालन्याची पूर्ण जिम्मेदारी आपल्यावर ठेवलेली आहे। आता जालना महानगरपालिकेसाठी आपली काय रणनीती असणार आहे, किती प्रभागामध्ये आपण उमेदवार उतरणार आहेत आणि किती निवडून आणू शकता? सर्वात प्रथम तर मी माझे पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब आणि आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आमचे नेते माननीय माजी खासदार इम्तियाज जलील साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी जालना महानगरपालिकेची जिम्मेदारी माझ्यावर सोपवलेली आहे। निश्चितच आम्ही जास्तीत जास्त संख्येमध्ये इथं इलेक्शन निवडणूक लढवणार आहोत। आमच्या उमेदवारांचे इंटरव्ह्यू सुद्धा माननीय इम्तियाज जलील साहेब यांनी स्वतः घेतलेले आहेत। आज नाही तर उद्या आमची पहिली यादी जी आहे तर डिक्लेअर होणार आहेत। येणाऱ्या 1-2 दिवसात आपल्याला कळणार आहे की जालना महानगरपालिकेत एमआयएमचे किती नगरसेवक निवडणूक लढवणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, जालना।